जय भीम प्रबुद्ध भारतच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपलं स्वागत आहे. रोहित वेमुला यांचं जे एक शेवटचं लेटर आहे, त्याच्यामध्ये त्याने म्हटलेलं आहे, "आय ऑल्वेज वॉन्टेड टू बी लाइक अ सायंटिफिक रायटर कार्ल सेगन." तर या प्रकारचे जे ॲस्पिरेशन्स आहेत दलित मुलांचे, की जे खूप मोठ्या पदावर जाण्याची इच्छा धरतात. विविध व्यवस्थांमधून वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घेत असतात आणि हे जे क्रीम आहे आपल्या समाजातलं, ते क्रीम, ते विद्यार्थी एक प्रकारे जे संपवण्याचं षडयंत्र केलं जातंय. तर सोमनाथ सूर्यवंशीचं जे प्रकरण आहे परभणीमधलं, त्या सर्व विषयांच्या संदर्भात आज आपल्यासोबत राजेंद्रजी पातोडे आहेत. वंचित बहुजन आघाडीचे धुव्वाधार नेते आहेत. तर आपण त्यांची एकंदरीत या सर्व विषयांवरती काय नक्की घडतंय, हे जाणून घेणार आहोत. राजेंद्रजी, स्टेज इज युअर्स. तर एक्झॅक्टली कसं पाहता या सर्व प्रकरणांकडे? मुळात हे सगळं समजून घेताना जो हजारो वर्षाचा जातीवाद या देशामध्ये आहे, तो जातीवाद नुसता धार्मिक स्वरूपात आहे असं नाही, तर तो निवडणुकांमध्ये दिसतो, तो नोकऱ्यांमध्ये दिसतो आणि तो शिक्षणामध्ये सुद्धा दिसतो. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हे वाघिणीचं दूध असं त्याला संबोधलं होतं आणि त्यामुळे जो शिक्षण घेणार आहे, तो वाघाप्रमाणे असेल हे गृहीत होतं आणि म्हणून आपण जेव्हा रोहितची केस पाहतो, तर या केसमध्ये काय होतंय, की एक विद्यार्थी जो आंबेडकर स्टुडंट असोसिएशनच्या बॅनरखाली काम करतो, तो विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवतो. तो जिथे अनजस्टिस असतो, तिथे तो रस्त्यावर येण्याचा प्रयत्न करतो आणि व्यवस्थेला प्रश्न विचारायला सुरुवात करतो. मुळात तुमचं स्थान या देशामध्ये जे चातुर्वर्ण्य व्यवस्थेने निश्चित केलेलं आहे, ती चातुर्वर्ण्य व्यवस्था प्रत्यक्ष दिसत नसली, तरी सुद्धा ती पावलोपावली तुमचा पाठलाग करत असते. आणि म्हणून रोहित वेमुला बरोबर जे झालेलं आहे ते आपण पाहतो, की रोहितला पहिल्यांदा ज्या याकूब मेमनच्या प्रकरणामध्ये त्याच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एका नेत्याने ट्विट केलं. त्यानंतर हे प्रकरण तेवढ्यावर थांबलं नाही, तर त्याच्यावर हल्ला झाला आणि हल्लाच झाला नाही, तर त्याची 1,75,000 शिष्यवृत्ती जी होती, ती शिष्यवृत्ती सुद्धा थांबवण्यात आली. रोहितचं जर फॅमिली बॅकग्राऊंड पाहिलं, तर त्याची आई जी आहे, ही दत्तक घेतलेली आहे. माला कम्युनिटीमधून त्या येतात आणि त्या माला कम्युनिटी एस-सी मध्ये आहे. वडिलांना जेव्हा या बाबीची माहिती झाली, की त्या माला कम्युनिटीच्या आहेत, दलित आहेत, त्यावेळी त्याच्या वडिलांनी त्याच्या आईला टाकून आणि अशा परिस्थितीमध्ये रोहितच्या आईने शिलाईचं काम करत करत आपल्या कुटुंबाला वाढवलं आणि त्यातून रोहित सारखा विद्यार्थी एक पीएचडी स्कॉलर बनण्याच्या दिशेने निघाला होता. जेव्हा तुम्ही ज्ञान मिळवता तेव्हा नैसर्गिक प्रक्रिया आहे, की त्या ज्ञानातून तुम्ही अन्यायाच्या विरोधातलं बंड पुकारत असता. आणि म्हणून रोहित असा नावाची जी संस्था होती विद्यार्थ्यांची, त्यांच्याशी अटॅच झाला आणि मग याकूब मेमनच्या फाशीच्या संदर्भात तिथे एक आंदोलन उभं झालं आणि त्या आंदोलनाला देशविघातक आंदोलन म्हणून तिथल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यावरती ऑब्जेक्शन घेतलं आणि मग हा विषय एवढा वाढला, की त्या काळी मानव संसाधन मंत्री असलेल्या स्मृती इराणी, भाजपचे मंत्री बंडारू दत्तात्रेय, कुलगुरू अप्पाराव पोडिले आणि भाजपच्या इतर पदाधिकाऱ्यांनी रोहितवर कार्यवाही झाली पाहिजे यासाठी प्रत्यक्ष पत्रव्यवहार केलेला आहे. आणि त्यामुळे रोहितचं 1,75,000 जे स्टायपेंड होता तो थांबवण्यात आला. त्यानंतर त्याला रस्टिकेट करण्यात आलं आणि हा सगळा प्रकार सुरू असताना जसं आत्महत्येच्या वेळी त्यांनी एक पत्र लिहिलं होतं, त्याआधी त्यांनी असंच एक पत्र त्यावेळची त्याची मानसिक स्थिती आणि त्याचा केला जाणारा जो छळ होता, संस्थागत छळ, त्याच्या संदर्भात त्यांनी त्यामध्ये माहिती दिलेली आहे. त्यांनी ती मांडणी केलेली आहे आणि ती अत्यंत विदारक आहे. त्यांनी असं म्हटलं होतं, की विद्यापीठ प्रशासनाने हे जे अनुसूचित जाती, जमाती, भटके विमुक्त, अल्पसंख्याक विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांच्या
खोलींमध्ये एकतर फाशीचा दोर ठेवला पाहिजे किंवा त्यांना किमान 100 ग्राम सायनाइड जे आहे ते पुरवलं पाहिजे. आम्ही शिकूच नये, आम्ही या व्यवस्थेला प्रश्न विचारू नये, आम्ही या प्रवाहात येऊ नये, यासाठी माझ्यासारख्या विद्यार्थ्यांसोबत जे काही होते, या सगळ्याचा जो काही उल्लेख त्यांनी केला होता, ते अत्यंत हादरवणार आहे. आणि म्हणून आपण पाहतो, की रोहितची आत्महत्या झाल्यानंतर तो ज्या पद्धतीने व्यक्त होतो, त्यामध्ये त्याला काय करायचं होतं याचा आशावाद जो आहे तो एका अ, पक्क्या पायावरती होता, की तो पी-एच-डी स्कॉलर होता आणि त्यामुळे त्याचं जे आकाश होतं, ते आकाश त्याला भरारी मारण्यासाठी मोकळं होणार होतं. परंतु दुर्दैवाने संस्थागत पद्धतीने त्याचा बळी घेण्यात आला आणि हा बळी घेतल्यानंतर जे काही घाणेरडं राजकारण सुरू झालं ते त्यापेक्षाही भयंकर आहे. कारण त्यावेळी रोहितची जात काय आहे इथून हे सगळं प्रकरण सुरू झालं. म्हणजे त्याला आत्महत्या का करावी लागली? त्याच्या विरोधातली जी काही पत्रव्यवहार झाले होते, त्याच्या विरोधात जे काही षडयंत्र रचलं गेलं होतं, त्यावर पोलीस कुठेही काही करत नव्हते. त्या काळामध्ये जस्टिस रुपनवाल नावाचा एक आयोग जो आहे तो बसवण्यात आला होता. आणि या जस्टिस रुपनवाल आयोगाने एक सदस्य तो आयोग होता आणि त्या आयोगाने काय करावं? तर त्याने रोहित दलित नव्हता इथून या सगळ्याची सुरुवात केलेली आहे. म्हणजे मुळात हा आयोग जो आहे तो अत्यंत हास्यास्पद आहे. केवळ भाजपच्या नेत्यांना क्लीन चिट देण्यासाठी त्या आयोगाची रचना झाली होती आणि जस्टिस रुपनवाल जे हायकोर्टचे रिटायर्ड जस्टिस होते, त्यांनी आपलं काम इमानेद्वारे पूर्ण केल्याचं आपल्याला सगळ्यांना दिसते. मुळात हायकोर्टच्या जजला ह्या गोष्टीची माहिती असेल की नाही असं आपल्याला जर तपासायचं असेल, तर रोहित कोण होता यापेक्षा त्याचा संस्थागत जो खून झालेला आहे त्यावरती आयोगाने आपली मतं व्यक्त करणं किंवा तसा तपास करणं हे आवश्यक होतं. परंतु त्यांनी सुरुवात ही केली की तो दलित नव्हता. त्याचे वडील ओबीसी होते. एखाद्या विद्यार्थ्याचा बळी जातो, त्याला आत्महत्या करावी लागते. ती कुठल्या परिस्थितीमध्ये झाली, त्याला कोण-कोण जबाबदार आहे, हे सगळं तपासण्याऐवजी भाजपच्या स्मृती इराणी असेल, बंडारू दत्तात्रय असतील किंवा अप्पाराव पोडिले जे कुलगुरू होते, या सगळ्यांना क्लीन चिट देण्यासाठीच या रुपनवाल आयोगाने आपला अहवाल केलेला आहे. मुळात मला या जस्टिस रुपनवाल जे आहेत यांच्या योग्यतेवर शंका येते, की 2012 साली रमेशभाई नायकाविरुद्ध गुजरात सरकार असं एक सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलेलं आहे. आणि ते आहे आंतरजातीय विवाहाच्या संदर्भातलं, की आंतरजातीय विवाह होऊन जर एखादं अपत्य जन्मास आलं असेल, तर त्याची जात ठरवण्यासाठी कुठले फॅक्टर लागू होतील या संदर्भातला हा 2012 चा जो सुप्रीम कोर्टाचा निकाल होता तो आहे. त्यामध्ये सुप्रीम कोर्ट स्पष्टपणे असं म्हणते, की एकल पालकत्व जेव्हा असते, त्यावेळी वडिलांच्या रक्ताच्या नात्यावरनं मुलाची जात ठरणार नाही. तर ज्या परिस्थितीमध्ये त्याच्या आईने त्याला मोठं केलं असेल, वडिलांनी परित्याग केला असल्यामुळे त्यावेळी आईची जात जी आहे ती गृहीत धरली जाईल, असं रमेशनाथ नाईका विरुद्ध गुजरात सरकार या 2012 च्या सुप्रीम कोर्टाच्या निकालात स्पष्ट आहे. त्यामुळे रोहितची जात काय आहे हे सुप्रीम कोर्टाने 2012 लाच ठरवलं. रुपनवाल आयोग जो आहे तो 2017 ला आलेला आहे. आणि तरी सुद्धा या केसमध्ये रोहितच्या जातीलाच पर्टिक्युलरली हायलाइट करण्यात आलं आणि त्यामुळे या सगळ्या केसमध्ये जी अपेक्षित कार्यवाही होती ती झाली नाही. त्यापेक्षाही दुर्दैवाची बाब अशी आहे, की तेलंगणामधलं जेव्हा सरकार बदललं, त्यावेळी तिथे काँग्रेसचं सरकार अस्तित्वात आलेलं आहे. राहुल गांधी प्रत्येक आंदोलनामध्ये, मोर्चामध्ये, कार्यक्रमामध्ये संविधानाची प्रत घेऊन असतात आणि या देशात अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्याक, आदिवासी, त्याचबरोबर भटके विमुक्त हे किती असुरक्षित आहेत आणि ते भाजपमुळे कसे असुरक्षित आहेत, हे सांगण्याचा ते प्रयत्न करत असतात.
हा त्यांचा जो दावा आहे तो बनावटी आहे, दिखावटी आहे आणि ही नौटंकी आहे, हे सिद्ध करणारं प्रकरण 24 मे 2024 साली झालेलं आहे, की जेव्हा काँग्रेसचं सरकार आलं, तेव्हा या सरकारने रोहित वेमुलाची केस जी आहे ती केस पूर्णपणे बंद केली. त्याचा क्लोजर रिपोर्ट जो आहे तो पोलिसांनी न्यायालयामध्ये सादर केला आणि त्यातला पहिला स्टँड काय होता, तर रोहित हा दलित नाही. म्हणजे रोहितची आत्महत्या झालेली आहे, हा संस्थात्मक खून आहे, हे सगळं सिद्ध होत असताना सुद्धा रोहितच्या प्रकरणामध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी, काँग्रेसच्या सरकारने आणि काँग्रेसच्या पोलिसांनी जो स्टँड घेतलेला आहे, त्यामुळे स्मृती इराणी असेल, बंडारू दत्तात्रय असतील, कुलगुरू अप्पाराव पोडिले असतील, विश्व हिंदू परिषद असेल, भाजपचे पदाधिकारी असतील, विहिपचे पदाधिकारी असतील आणि त्याचबरोबर ज्या संघाच्या शाखेमुळे, ज्या विद्यार्थी संघटनेमुळे, एबीव्हीपीमुळे रोहितवर अन्याय झाला, रोहितचा बळी घेण्यात आला, ज्यांच्यामुळे हे प्रकरण झालं, त्या एबीव्हीपीच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना क्लीन चिट दिली गेली आणि कुणावरही कार्यवाही न करता हा क्लोजर रिपोर्ट जो आहे तो न्यायालयामध्ये सादर झालेला. हे संस्थात्मक खुनाचं सगळ्यात मोठं प्रकरण आहे आणि म्हणून त्या काळामध्ये रोहितची आई असेल, ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर असतील, यांनी एक मागणी केली होती की रोहित वेमुला ऍक्ट जो आहे तो सगळ्याच युनिव्हर्सिटीमध्ये लागू करण्यासाठी केंद्र सरकारने त्याची निर्मिती करावी. या रोहित वेमुला ऍक्टमुळे जो जातीवाचक परिस्थितीमुळे आणि वर्णव्यवस्थेच्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचा जो छळ होतो, त्या छळापासून त्यांची मुक्तता व्हावी आणि त्यांना भयमुक्त वातावरणामध्ये विद्यापीठांमधलं शिक्षण करता यावं, या संदर्भातला ऍक्टची ही मागणी होती. परंतु दुर्दैवाने काँग्रेसचं सरकार तेलंगणामध्ये आलेलं असताना त्यांनी क्लोजर रिपोर्ट सादर केला आणि दुसरीकडे राहुल गांधी, कन्हैया आणि ही सगळी नेते मंडळी रोहितच्या संदर्भामध्ये स्टेटमेंट करत असताना रोहित वेमुला ऍक्ट झाला पाहिजे असं बरडत असतात. देशामध्ये एकंदर जी परिस्थिती आहे त्या सगळ्यांकडे जर आपण पाहिलं तर इथलं संविधान धोक्यात आणण्यात जेवढा भाजपचा हात आहे त्यापेक्षा अधिक काँग्रेसचा हात आहे आणि ते वेळोवेळी आपल्या कृतीतून सिद्ध करत असतात. कारण ह्यानंतरचं जे दुसरं प्रकरण झालं होतं ते होतं डॉक्टर पायल तडवींचं. डॉक्टर पायल तडवी ह्या आदिवासी विद्यार्थिनींनी जेव्हा त्यांच्या शिक्षणाची सुरुवात केली, गायनकोलॉजीमध्ये त्या एमबीबीएस करत होत्या आणि ह्या डिग्रीमध्ये त्यांना जेव्हा 2019 मध्ये आत्महत्या करावी लागली, त्यावेळी त्यांनी 3 पानांची चिठ्ठी लिहिलेली. या 3 पानामध्ये त्यांनी आपल्या आई वडिलांना उद्देशून हे सगळं सुसाईड नोट लिहिलं होतं आणि त्यामध्ये त्या एमबीबीएस गायनिक असताना त्यांच्या ज्या 3 सहकारी डॉक्टर होत्या, हेमा आहुजा, भक्ती मेहर आणि अंकिता खंडेलवाल, यांनी जी वागणूक त्यांना द्यायला सुरुवात केली होती, त्या वागणुकीमुळे आता आयुष्यामध्ये काहीही उरलेलं नाही. मी ज्या अपेक्षेने या संस्थेमध्ये शिकायला आलेली होती आणि समाजाची सेवा करण्यासाठी मी पुढे जाणार होती असं जे गृहीत त्यांनी धरलं होतं, त्यापैकी काहीही होताना दिसत नसल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. या आत्महत्येच्या नंतर त्या 3 डॉक्टर्सनी त्यांची सुसाईड नोट जी आहे ती गायब करण्याचा प्रयत्न केला होता. तसे सीसीटीव्ही फुटेज त्या काळात आले. मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली. वंचित बहुजन आघाडी, बाळासाहेब आंबेडकर या सगळ्या पुढे होते आणि त्यामुळे हा प्रश्न जो आहे महाराष्ट्रभर गाजायला लागला होता. देशभर याची व्याप्ती झाली आणि लोकांच्या लक्षात आलं की डॉक्टर पायल तडवी यांची सुद्धा आत्महत्या नसून तो संस्थात्मक खून आहे. कारण त्यांनी पत्रामध्ये ज्या बाबी नमूद केल्या होत्या की त्या एमबीबीएस डॉक्टर असताना त्यांना क्लारिकल कामं दिली जात होती, त्यांना ओपीडीच्या बाहेर ठेवलं जात होतं, त्यांना
जातीवरून टोमणे मारले जात होते. हा जो छळ सुरू होता, या छळाची परिणती अशी झाली की त्यांनी स्वतःला संपवून टाकलं आणि त्यांनी आत्महत्या केली. या सगळ्यामुळे आपण जेव्हा पाहतो की आत्महत्या झाल्यानंतर 5 वर्षानंतर पोलिसांनी त्याचं चार्जशीट जो आहे तो दाखल केलेली आहे. म्हणजे एखाद्या केसमध्ये जेव्हा एखादी डॉक्टर आत्महत्या करते आणि त्याचे सगळे पुरावे सीसीटीव्ही फुटेज आणि डायिंग डिक्लेरेशन आहे, हे सगळं असताना सुद्धा त्यांच्या अ, 5 वर्ष या सगळ्या तपासाला लागतात आणि 5 वर्षानंतर त्यांची चार्जशीट दाखल होते. आणि याच्या पुढे जाऊन ज्या 3 डॉक्टर महिलांनी हे प्रकरण केलं, त्यांना पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी सुप्रीम कोर्ट परवानगी देते. ज्या संस्थेमध्ये ही आत्महत्या झाली, त्याच संस्थेच्या प्रिमायसेसमध्ये आरोपींना परवानगी दिली जाते, की ते पीजीचं शिक्षण पूर्ण करतील. आणि हेच जे सगळं काही होत असताना त्यामध्ये पोलिसांचा तपास करण्याची पद्धत, सरकारचं हे सगळं प्रकरण हाताळण्याची पद्धत आणि केवळ आरोपी हे सवर्ण आहेत, त्यामुळे त्यांना प्रोटेक्ट करण्याची सरकारची जी पद्धत आहे, त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येते की यामध्ये कार्यवाही होत नाही. म्हणजे संस्थात्मक पद्धतीने दलित असेल, आदिवासी असेल, यांचे खून करण्याचे परवानेच या सगळ्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. तिसरं एक प्रकरण अजून झालं होतं, ती होती वसतिगृहातील एका मुलीवरती अत्याचार आणि तिचा खून. अकोल्याची ती विद्यार्थिनी होती, समाज कल्याणच्या वसतिगृहामध्ये राहत होती आणि त्या महिलांच्या मुलीच्या वसतिगृहामध्ये 4थ्या माळ्यावर जाऊन तिथला एक सफाई कर्मचारी जो आहे त्या मुलीवरती अत्याचार करतो, तिचा खून करतो. म्हणजे सरकारला अद्यापपर्यंत या बाबींचं गांभीर्य नाही किंवा त्यांना अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्याक, आदिवासी, भटके विमुक्त यांच्या मुलींच्या सुरक्षेसाठी काही देणं घेणं नाही. त्या मुलीची हत्या झाल्यानंतर सरकारला जाग आली आणि त्यांनी मग सगळ्याच वसतिगृहामधले स्वीपर असतील, चौकीदार असतील, सिक्युरिटी गार्ड असतील, या सगळ्यांना बदलून तिथे महिला नेमण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे जोपर्यंत अनुसूचित जाती जमातीच्या एखाद्या विद्यार्थ्याचा बळी जात नाही, त्याच्यावरती अत्याचार होत नाही, तो आत्महत्या करत नाही किंवा त्याचा खून होत नाही, तोपर्यंत कुठलाही निर्णय घ्यायचा नाही, अशा पद्धतीची रचना आपल्या देशामध्ये आहे. आणि म्हणून चौथं जे प्रकरण आहे ते आहे सोमनाथ सूर्यवंशीचं. सोमनाथ हा पोलीस कस्टडीमध्ये होता. संविधानाच्या शिल्पाची विटंबना झाली म्हणून वडार समाजाचा हा तरुण जो LLBच्या शिक्षण घेत होता, तो विद्यार्थी आंदोलनात उतरतो आणि दहशतवाद्याला दिली जाणारी वागणूक ही त्या विद्यार्थ्याला दिली जाते. त्याला प्रचंड मारहाण केली जाते. त्याचा खून केला जातो लॉकअपमध्ये आणि हा खून झाल्यानंतर जोपर्यंत बाळासाहेब आंबेडकर, सुजातदादा आंबेडकर जात नाही, तोपर्यंत त्या संदर्भातली काहीही माहिती बाहेर येत नाही. पोलिसांनी ज्या बर्बरपणे परभणीमध्ये अत्याचार केले, त्यात सोमनाथचा बळी घेतलेला असताना सोमनाथचं पोस्टमॉर्टम हे जर त्या जिल्ह्याबाहेर झालं नसतं, ते औरंगाबादला झालं नसतं, तर कदाचित जो पीएम रिपोर्ट आलेला आहे, तो पीएम रिपोर्ट सुद्धा आला नसता. कारण पीएम रिपोर्टच्या पहिल्या पानावर नमूद आहे की मल्टिपल इंजुरीमुळे सोमनाथचा मृत्यू झालेला आहे. सोमनाथ पोलिसांच्या कस्टडीमध्ये होता. पोलिसांच्या कस्टडीमध्ये असलेल्या एखाद्या तरुणाला, एखाद्या विद्यार्थ्याला जेव्हा मल्टिपल इंजुरी होतात आणि त्यात त्याचा मृत्यू होतो, याचा अर्थ सरळ सरळ होतो की पोलिसांनी केलेल्या टॉर्चरमुळे त्याचा खून झालेला आहे. परंतु या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत नालायकपणे दोन्ही सभागृहामध्ये जाहीरपणे असं भाष्य करतात की सोमनाथचा मृत्यू त्याच्या जुन्या जखमांमुळे आणि त्याचबरोबर त्याला श्वसनाचा त्रास असल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे. कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं
हे किती अमानवी आहे त्याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. कारण जो तरुण या देशाच्या संविधानाच्या विटंबनेच्या साठी एखाद्या आंदोलनात सहभागी होतो, त्याला बेदम मारहाण पोलीस करतात. त्या प्रकरणामध्ये राज्याचे प्रमुख, राज्याचे मुख्यमंत्री सभागृहामध्ये खोटं बोलतात आणि केवळ दलितांना, इथल्या अनुसूचित जाती जमातीला धडं शिकवण्यासाठी त्यांनी पोलिसांना खुलं रान केलेलं असते. आजही आपण कुठल्याही वर्तमानपत्र चॅनलमध्ये जर सर्च केलं तर आपल्याला या परभणीच्या केसमध्ये ज्यांनी प्रचंड मारहाण केली, लाठी हल्ला केला, हे सगळं घडवलं, त्या पोलिसांची नावं आपल्याला सापडत नाही. अनुसूचित जाती जमाती आयोगाचे जे सदस्य आहेत, उपाध्यक्ष आहेत, धर्मपाल मेश्राम, हा माणूस अनुसूचित जाती मोर्चाचा, भाजपचा पदाधिकारी आहे नागपूरचा आणि अनुसूचित जाती आयोगाचा उपाध्यक्ष म्हणून जेव्हा हा इसम परभणीला जातो, तेव्हा पोलिसांच्या काही अधिकाऱ्यांनी वाजवीपेक्षा अधिक पोलीस बळाचा वापर केला म्हणून त्यांच्यावर कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली, एवढं मोघम बोलतो. पण ते अधिकारी कोण आहेत ते सांगितलं जात नाही. त्यांची नावं काय आहेत, त्यांची कार्यवाही काय होणार आहे याबद्दल ते बोलत नाही. पोलीस कस्टडीमध्ये एका वडार समाजाच्या तरुणाचा, लॉचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा खून पोलीस करतात, परंतु अनुसूचित जाती जमाती आयोगाचा उपाध्यक्ष त्यावर चिकार एक शब्दही बोलत नाही. आणि हे सगळेच्या सगळे भाजपची संबंधित माणसं आहेत. आणि म्हणून या केसमध्ये अशोक घोरबाड एलसीबीचा जो पीआय या एकट्याचंच नाव आपल्याला आढळते. आणि घोरबाड जो आहे त्याचं रेकॉर्ड जर आपण तपासलं तर जिथे जिथे दलित अत्याचाराच्या घटना किंवा त्यांना मारहाण करण्याचे, त्यांच्यावर लाठी हल्ला करण्याची, त्यांना जायबंदी करण्याची प्रकरणं घडली असतील तर तिथे या एलसीबी पीआयचं नाव आपल्याला प्रामुख्याने आढळते. दुसरा जो शरद मरे नावाचा नवा मुंडाचा पोलीस इन्स्पेक्टर होता, तो आणि कार्तिकेश्वर तुरनर पीएसआय नवा मुंडा, या तिघांनी परभणीची ही घटना घडवलेली. त्यांनी आंदोलकांना प्रचंड मारहाण केली, ज्यामध्ये 7 दिवसापूर्वी बाळंतीण झालेल्या महिलेला सुद्धा त्यांनी सोडलं नाही. 70-70, 80-80 वर्षाच्या वयोवृद्ध महिलांवर त्यांच्या दोन्ही मांड्यांवर उभं राहून प्रचंड लाठी हल्ले करण्यात आले. या सगळ्यांचं रेकॉर्ड आहे. आणि हे सगळेच्या सगळे ते मग रोहित पासून ते सोमनाथ सूर्यवंशी पर्यंत, डॉक्टर पायल तडवी पर्यंत, आमची भगिनी मेश्राम, ह्या सगळ्यांचा संस्थात्मक खून जो आहे या देशामध्ये झालेला आहे. आणि म्हणून काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, भाजप असेल, ह्या सगळ्यांचे पक्ष जरी वेगवेगळे दिसत असले तरी यांची प्रवृत्ती जी आहे ती कायम आपल्याला एकच दिसते. अशा पद्धतीने स्कॉलर विद्यार्थ्यांचे खून करणे, एखाद्या समूहातून पुढे आलेल्या प्रतिभावान डॉक्टराचा खून करणे, किंवा एखादी तरुणी अकोल्यातनं शासकीय वसतिगृहामध्ये शिकण्यासाठी जाते आणि तिचा खून होणे, आणि केवळ संविधानाच्या शिल्पाची तोडमोड झाली, त्याची विटंबना झाली म्हणून रस्त्यावर आलेल्या सोमनाथ सूर्यवंशीचा एखाद्या दहशतवाद्यासारखा एन्काउंटर केला जातो पोलीस कोठडीमध्ये. ही जी सगळी प्रकरणं आहेत ती संस्थात्मक खुनाची आहेत. राजेंद्र दादा, खूप महत्वपूर्ण मांडणी केली आहे आपण, आणि त्या सगळ्या केसेस मधल्या ज्या टेक्निकलिटीज आहेत, जे डिटेल्स आहेत, ते सुद्धा आपण अत्यंत व्यवस्थितपणे समोर आणलेले आहेत. मी तुम्हाला एक जी इमेज आहे ती इमेज इथे शो करतो, की सोमनाथ सूर्यवंशीचा हा फोटो आहे, की जिथे तो तिथे सही करतोय, तो एक प्रकार काहीतरी लिहितोय त्या कागदावरती, नोट करतोय. तर शांततामय मार्गाने त्याचं ते आंदोलन चालू होतं. परंतु पोलीस कस्टडीमध्ये त्याचा एक प्रकारे खून करण्यात आलेला आहे, आणि त्यानंतर सुद्धा बाळासाहेब आंबेडकर जी सातत्याने मागणी करत आहेत, त्या कुटुंबाला 1 कोटीची मदत आणि एका व्यक्तीला शासकीय नोकरी, आणि त्या मागणीचा सातत्याने बाळासाहेब आंबेडकर पाठपुरावा करत आहेत. बाळासाहेब आंबेडकरांचं हे ट्विट सुद्धा आहे त्या बाबतीत, की
मी माझा शब्द पाळत आहे. मी सोमनाथ सूर्यवंशी याच्या न्यायासाठी लढत आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना मानणाऱ्या प्रत्येकाने असेच केले पाहिजे. जय भीम, जय संविधान. तर बाळासाहेब आंबेडकरांची एकंदरीत या सर्व प्रकरणावर जी भूमिका आहे आणि त्याच्या विपरीत ती काँग्रेसची भूमिका दिसते. ज्यावेळेस पूर्ण प्रकरण शांत झालं, त्यावेळेस निळा शर्ट घालून राहुल गांधी सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली देतात. तर ज्या वेळेस या अॅट्रॉसिटीज घडतात, ग्राउंडवरती फक्त वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर असतात. परंतु एकंदरीत सर्व प्रकरण निवळल्यानंतर, शांत झाल्यानंतर या प्रकरणाचं एक प्रकारे जे ॲडव्हांटेज आहे, अंडू ॲडव्हांटेज घेण्यासाठी हे जी प्रस्थापित पक्षातले नेते आहेत, ते तिथं अशा प्रकारे श्रद्धांजली देण्यासाठी किंवा एक इव्हेंट करण्यासाठी जातात. त्यांची जी मानसिकता आहे आणि हे दलित समाजातले जे वोटर्स आहेत, त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचतेय का? की अशा प्रकारे हे सगळं होतंय? असं अजिबात होताना दिसत नाही आहे. त्याचं कारण असं आहे, की आज आपण पाहिलं असेल, तर लीडरलेस पद्धतीने ही चळवळ पुढे गेली पाहिजे यासाठी त्या काळात काँग्रेसने सुद्धा प्रयत्न केला होता. आताच आपण पाहिलं तो नामविस्ताराचा दिवस इथे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा झाला आणि या नामविस्ताराच्या प्रकरणामध्ये सुद्धा जे 250 पेक्षा अधिक बळी गेले होते ते शरद पवारांमुळे गेले होते. कारण 1978 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ असं नामांतर झालं होतं. पण ते सरकार लागू करत नव्हतं. त्यामुळे 16 वर्ष त्या विद्यापीठासाठी संघर्ष झाला. 3,500 पेक्षा अधिक लोकांची घरं जाळल्या गेली. 1900 पेक्षा अधिक महिलांवरती अत्याचार झाले. 250 पेक्षा अधिक लोकांना जीव गमवावे लागले आणि तो जो पॅटर्न आहे, तो पॅटर्न आता आपल्याला सोमनाथच्या प्रकरणात दिसतोय, की ही सगळी काँग्रेसची, राष्ट्रवादीची मंडळी सोमनाथच्या कुटुंबाला भेटायला जाण्याचं नाटक करत असताना ज्या पद्धतीची वक्तव्य करतात किंवा ज्या पद्धतीचं वागतात, त्यामध्ये कुठेही त्या कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी ते दिसत नाहीत. जर राहुल गांधींना ह्या सगळ्या प्रकरणाची एवढी चाळ होती, तर ते केंद्रामध्ये विरोधी पक्षनेते आहेत. सोमनाथच्या प्रकरणावर त्यांना सहज चर्चा घडवून आणता आली असती. सुप्रिया सुळे असतील, त्या सुद्धा संसदेत आहेत. शरद पवार हे सुद्धा राज्यसभेवर आहेत. परंतु कुणीही अशी मागणी केलेली आपण पाहताना दिसत नाही. तर केवळ बाळासाहेब आंबेडकर जे आहेत, ते सातत्याने या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत. ह्याच नव्हे तर रोहितच्या केसमध्ये बाळासाहेब होते. डॉक्टर पायल तडवींच्या केसमध्ये बाळासाहेब आणि वंचित बहुजन आघाडी होती. मेश्राम जी तरुणी होती, तिच्या केसमध्ये सुद्धा वंचितचेच कार्यकर्ते होते आणि आता सोमनाथच्या केसमध्ये सुद्धा आम्हीच आहोत. हे सगळं जे दर्शवते, तर मतदारांनी आता जाणीवपूर्वक हे समजून घेणं गरजेचं आहे, की संविधान धोक्यात आहे, हे सांगून मते घेणे आणि प्रत्यक्ष संविधान आणि इथले नागरिक धोक्यात असताना, अनुसूचित जाती जमातीचे लोक आणि अल्पसंख्याक धोक्यात असताना, आदिवासी धोक्यात असताना, भटके विमुक्त धोक्यात असताना, केवळ त्यांच्यासाठी लढणारा पक्ष आणि नेते जर असतील तर ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आहेत. त्यांच्याशिवाय दुसरं कुणीही नाही. आणि म्हणून ही समज जी आहे, ती जनतेला येणं गरजेचं आहे, की आपल्या आंदोलनामध्ये आता कुणाकुणाला येऊ द्यायचं ह्या सगळ्यांचा विचार करण्याची गरज आहे. रामदास आठवले जाऊन तिथे भाषण करतात. रामदास आठवले केंद्रामध्ये राज्यमंत्री आहेत समाज कल्याणचे. त्यांच्या अखत्यारीत ही सगळी वसतिगृह आहेत. त्यांच्या अखत्यारीत या देशातलं समाज कल्याणचं खातं चालते. त्यांना व्हॉइस नसल्यामुळे ते केंद्रातल्या राज्यमंत्री पदावर असले तरी सुद्धा ते समूहासाठी, समाजासाठी काही करू शकत नाही. आणि तीच अवस्था जोगेंद्र कवाळींची आहे, की त्यांच्या मुलाच्या एका पदासाठी, एका महामंडळासाठी त्यांनी आपली संपूर्ण हयात, चळवळ आणि पक्ष जो आहे तो शिंदेच्या शिवसेनेला दान देऊन टाकलेला आहे. त्यामुळे ही माणसं जी आहेत ती लढू शकत नाही. ती विकलेली माणसं आहेत. आणि तोच प्रकार जो आहे ते सो कॉल्ड पॅन्थर असतील, ते रिपाईचे नेते म्हणून म्हणत असतील,
त्या सगळ्यांची अवस्था अशी आहे की ते विकाऊ माल झालेले असल्यामुळे समूहाने या कुणालाही अशा पद्धतीच्या अन्याय अत्याचाराच्या आंदोलनामध्ये आपल्या मंडपात येऊ देऊ नये, ही सगळ्यात प्राथमिक गरज आहे. कारण जोपर्यंत ह्या पद्धतीची माणसं, दलाल प्रवृत्तीची माणसं आपण थांबवणार नाही, तोपर्यंत समाजावर अन्याय होत राहतील, बळी जात राहतील आणि ह्यांचीच भाषणं, ह्यांचेच इशारे आणि ह्यांचीच नाटकं समाजाला पाहत राहावं लागेल. आणि म्हणून समूहाने मतदान करताना, आंदोलनामध्ये समाविष्ट होताना आणि आपल्या आंदोलनामध्ये कुणाला येऊ द्यायचं, या सगळ्यांचा एकदा निर्णय घेतला की मला असं वाटते की याच्या अनेक बाबींना पायबंद घालता येऊ शकतो. राजेंद्रजी, मी एक व्हिडिओ दाखवतोय की ज्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई आहेत आणि त्यांनी बाळासाहेबांबद्दल काय उद्गार काढले आहेत. आणि काय उत्तर मिळालं बाळासाहेबांकडे? आम्ही बाळासाहेबाला भेटायला आलतो. आमचा जे निर्णय होईल बाळासाहेबच आम्हाला न्याय मिळवून देतात म्हणून आम्ही आलतो भेटायला. परभणी साहेबांना भेटण्यापूर्वीच ज्या दिवशी ही घटना घडली, सोमनाथचा PM साठी त्याला घेऊन जायचं होतं, त्या दिवशी सोमनाथच्या लहान भावाशी जे आहे मी स्वतः बोललो होतो. पहिल्यांदा ही माहिती पोलिसांनी त्याच्या कुटुंबाला दिलीच नव्हती की सोमनाथचा कस्टोडियल डेथ झालेला आहे. तुमचा भाऊ आजारी आहे, त्याला हॉस्पिटलाइज केलेला आहे आणि तेवढ्यासाठी तुम्हाला यायचं असं पोलीस सांगत होते. आणि हे सगळी प्रकरणं घडत असताना मी जेव्हा बाळासाहेबांचा नंबर त्यांना दिला, साहेबांशी संपर्क करून दिला, कार्यकर्त्यांना पाठवला आणि मग सोमनाथचं PM जे आहे ते जिल्ह्याच्या बाहेर झालं पाहिजे, ही मागणी वंचितनी पुढे रेटल्यामुळे सोमनाथवर झालेल्या अत्याचाराचा खुलासा PM रिपोर्टमध्ये बाहेर आला. त्या दिवसापासून बाळासाहेब स्वतः सोमनाथच्या अंत्ययात्रेला होते. सातत्याने चालत असलेल्या आंदोलनामध्ये वंचितचे कार्यकर्ते पुढे होते, सुजात आंबेडकर जाऊन आले होते आणि म्हणून त्या कुटुंबाला एक विश्वास निर्माण झाला होता की आमच्यावर झालेल्या अन्यायाच्या साठी जर खऱ्या अर्थाने सक्षमपणे कुणी पुढे येऊ शकत असेल, आमची बाजू मांडत असेल आणि आम्हाला न्याय मिळवून देऊ शकत असेल तर ते बाळासाहेब आंबेडकर आहेत. आणि म्हणून सोमनाथच्या आई ज्या आहेत त्यांच्या भावाला घेऊन अकोल्याच्या यशवंत भवनला बाळासाहेबांना भेटायला आल्या होत्या. त्यांनी पोलिसांची जी भूमिका आहे ती भूमिका काय होती आणि पोलीस कशा पद्धतीने आमिष दाखवून त्यांना या केसमध्ये पोलिसांचं नाव येऊ नये म्हणून 50 लाख रुपये आम्ही तुम्हाला देतो, तुमच्या लहान मुलाला पोलीस भरतीसाठी मदत करून त्याला पोलीसमध्ये आम्ही भरती करून घेऊ, अशा पद्धतीचं आमिष ते दाखवत होते. मला सोमनाथच्या आईचं प्रचंड कौतुक वाटते की जिथे 500 आणि हजारांवरती आपली मतं विकणारी माणसं आहेत, तिथे या माऊलीने स्वतःचा मुलगा गमावला. सरकारची 10 लाखाची मदत जी आहे ती त्यांनी ठोकरून लावली आणि त्यांनी न्यायाची मागणी केली आणि ते सुद्धा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्फतच हा न्याय मिळू शकतो असा आशावाद व्यक्त करतात. मुख्यमंत्री साहेबांनी जी तुमच्या हक्काचीच गोष्ट आहे तरी स्वीकारावं. मुख्यमंत्री साहेबांनी जे निधी पाठवले त्यांचे मी आभारी पण आहे, त्यांना धन्यवाद पण देतो. पण सगळ्यात महत्वाचं काय, माझा आज निरपराध भाऊ मेलेला आहे. बरोबर. त्याला सरकारी लोकांनी मारलेले, पोलिसांनी मारलेले. जोपर्यंत त्यांना पोलिसांना शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही आर्थिक सहाय्य स्वीकारणार नाही. मुख्यमंत्री साहेबांनी जे निधी पाठवलेत मदत, त्यांचा आम्ही मान सन्मान करतो, नाकारत नाही. पण सर्वात पहिला आम्हाला न्याय भेटला पाहिजे. आणि आज ज्या ज्या पोलिसांनी माझ्या भावाला मारलेलं आहे ते एकदम फ्री मध्ये फिरत आहेत. फिर्याद देऊन माझ्या भावाचा मृत्यू होऊन जवळपास आता महिना होतो. फिर्याद दिली 26 तारखेला, अजून पोलिसांवरती गुन्हे दाखल झाले नाहीत, त्यांच्यावरती FIR झालेला नाही. त्या लोकांवरती ज्यावेळेस FIR होतील, गुन्हे दाखल होतील, त्यांना शिक्षा भेटल त्यावेळेस आम्ही आर्थिक मदत स्वीकारू. तुमचे पण आम्ही आभारी आहोत, तुम्ही इथपर्यंत आलेत. मुख्यमंत्री साहेबांचे पण आभारी आहेत. पण प्रलोभनाला शेवटपर्यंत बळी पडत नाहीये, तर खरंच खूप कौतुक आहे. आणि जे काही उद्गार काढले होते मुख्यमंत्र्यांनी की सोमनाथ सूर्यवंशी हा जरी आरोपी असला आणि वडार समाजातला असला तरी सुद्धा त्याला न्याय दिला गेला पाहिजे. पण
सर्व परिस्थितीमध्ये खरंच सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळत आहे? आपण पाहिलं असेल तर आजच म्हणजे कालपासूनच परभणीच्या आंबेडकरवादी मंडळीने एक मोर्चा जो आहे तो परभणी ते मुंबई विधान भवन असं सुरू केलेला आहे. ही घटना घडल्यापासून सातत्याने तिथे आंदोलन सुरू आहे. 1 महिन्याच्या पेक्षा अधिक कालावधी झाला तिथे आंदोलन होते आणि मागणी एकच आहे की ज्या पोलिसांनी सोमनाथचा बळी घेतला त्यांच्यावर 302 दाखल करून त्यांना तातडीने अटक झाली पाहिजे. त्याचं कुटुंबीय, तिथले कार्यकर्ते, ज्यांच्यावर प्रत्यक्ष अन्याय झाला, ती सगळी मंडळी प्रत्येक आंदोलनामध्ये, प्रत्येक मुलाखतीमध्ये, प्रत्येक बैठकीमध्ये हेच मांडतायत की तिथे जे 3 अधिकारी होते आणि जे पोलीस होते त्यांनी केलेल्या मारहाणीमुळे सोमनाथचा मृत्यू झालेला आहे, त्याचा खून झालेला आहे. आणि तरी सुद्धा केवळ 10 लाख रुपये तहसीलदारामार्फत पाठवून त्या गरीब कुटुंबाला मॅनेज करण्याचा प्रयत्न करणे हे अत्यंत अमानवीय बाब आहे. म्हणजे एकीकडे मुख्यमंत्री सभागृहामध्ये उभा राहून सांगतो की सोमनाथला चुलमा होत्या, सोमनाथला श्वसनाचा आजार होता आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पीएम रिपोर्ट सांगतो की त्याला जे मल्टिपल इंजुरीज होत्या त्यामुळे सोमनाथचा बळी गेलेला आहे. त्याचं कुटुंब थेट पोलिसांवर आरोप करते की पोलिसांनी केलेल्या मारहाणीमध्येच त्याचा मृत्यू झालेला आहे. या सगळ्यांवर मुख्यमंत्री सभागृहात खोटं बोलतात आणि पोलिसांचा बचाव करतात. कारण त्यांना कुठल्याही पद्धतीने या महाराष्ट्रात भटका विमुक्त असेल, अनुसूचित जाती जमाती असतील, अल्पसंख्याक असतील, आदिवासी असतील, या कुणालाही रस्त्यावर उतरण्याची मुभा नाही हे सांगणे महत्वाचं वाटते. आणि त्यासाठी सोमनाथचा बळी गेला असेल, सोमनाथचा खून झाला असेल तरी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी अद्यापपर्यंत तिथे भेट दिली नाही. मुख्यमंत्री परभणीला गेले नाही, ते गृहमंत्री आहेत. आणि केवळ या सगळ्या कृतीमधून भाजप आणि संघाला एकच मेसेज द्यायचा आहे की वर्णव्यवस्थेत तुमचं जे स्थान आहे त्या स्थानाप्रमाणे तुम्ही राहिलं पाहिजे आणि तुम्ही तसे राहणार नसाल तर तुमचा खून केला जाईल. म्हणून हे सगळं प्रकरण सुरू आहे आणि त्याला गांभीर्याने घेतलं जात नाही. बाळासाहेब आंबेडकरांच्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या आणखीन एका भूमिकेचं विशेष कौतुक करावंसं वाटतं की ज्या पद्धतीने सुरुवातीपासून ईव्हीएम विरोधात बाळासाहेबांनी भूमिका घेतलेली आहे आणि ते प्रकरण दाबण्यासाठी ईव्हीएमचा जो काही मुद्दा आहे तो एक प्रकारे राष्ट्रीय मुद्दा बनू नये यासाठी आणि त्यातूनच सोमनाथ सूर्यवंशीचं परभणीचं प्रकरण घडतं आणि त्यानंतर अमित शहाचं स्टेटमेंट येतं. तरी सुद्धा वंचित बहुजन आघाडी ही ईव्हीएमच्या मुद्द्यावरनं मागे फिरताना दिसत नाहीये. सुरुवातीला स्वाक्षरी मोहिमेतनं एक मोठा जन आंदोलन वंचित बहुजन आघाडीने ईव्हीएमच्या विरुद्ध उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बाळासाहेबांनी आता काही मोठे पॉलिटिकल लीडर्स आहेत त्या सर्व लीडर्सला एक पत्र पाठवलेलं आहे आणि ईव्हीएमच्या मुद्द्यावरती सर्वांनी एकत्र यावं असं आवाहन केलेलं आहे. तर या मुद्द्यावरती आपलं शेवटचं क्लोजिंग रिमार्क काय सांगाल राज? हा काही आताचाच मुद्दा नाही तर 2019च्या निवडणुकीमध्ये सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि मोजलेलं मतदान यामध्ये तफावत आहे आणि त्याच्या संदर्भात बाळासाहेब आंबेडकरांनी 2019लाच मुंबई हायकोर्टमध्ये एक याचिका केलेली आहे. परंतु दुर्दैवाने न्यायालय त्याच्यावरती गंभीर नाही. त्यांना ह्या सगळ्या आकडेवारी आम्ही शासकीय आकडेवारी प्रोव्हाइड केलेल्या असताना बाळासाहेब 19 पासून 5 वर्ष त्यावरती न्यायालयापुढे दाद मागतायत की त्यांनी याच्यावरती निर्णय घ्यावा, परंतु तो काही घेतला जात नाही. आणि म्हणून या निवडणुकांमध्ये जेव्हा कुठल्याही पद्धतीने मॅन्डेट जो आहे तो भाजपच्या बाजूने येऊ शकत नाही असं वातावरण महाराष्ट्रभर होतं आणि तरी सुद्धा त्यांना जे पाशवी मतदान मिळालेलं आहे, जे संख्याबळ मिळालेलं आहे ते कसं खोटं आहे हे ठरवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने वेगवेगळ्या मतदारसंघातनं डेटा कलेक्ट केला. अनेक ठिकाणी तो डेटा माहिती अधिकारात नाकारण्यात आला. आणि आपण पाहिलं असेल तर आता केंद्र सरकारने नुसतं सोमनाथचं प्रकरण घडल्यानंतरची हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला असं नाही,
तर माहिती अधिकारामध्ये अ, जनतेसाठी खुली असलेली माहिती, तिथलं रेकॉर्डिंग हे जे मिळणार होतं, त्यावर आता नव्याने कायदा केलेला आहे, की कुणालाही त्या वेबकास्टिंगचं किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग मागता येणार नाही. तसं कायद्यातील सुधारणा जी आहे ती केंद्र सरकारने करून टाकली. म्हणजे महाराष्ट्रात जेव्हा बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी या ईव्हीएमच्या विरोधातलं एक आंदोलन मोठं करत होतं, तेव्हा परभणी घडवल्या गेलं, तेव्हा मस्साजोग घडवल्या गेलं आणि सगळाच्या सगळा फोकस जो आहे तो महाराष्ट्राचा, तो या निवडणुकांमध्ये ज्या धांदल्या झालेल्या आहेत, निवडणुकीमध्ये जे गैरप्रकार झाले, ईव्हीएमचा जो गैरवापर झालेला आहे आणि ईव्हीएममुळे मॅनेज करून जे त्यांना 5वी मॅन्डेट मिळालेला आहे, तो मॅन्डेट जो आहे त्या विरोधातलं आंदोलन जे आहे ते वंचितने सुरू केलं होतं आणि म्हणून सरकारने कायदा करून यापुढे कुणालाही निवडणूक आयोगाकडनं त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग मागता येणार नाही, तिथलं वेबकास्टिंगची माहिती मागता येणार नाही, तशी सुधारणा केली आणि दुसरीकडे महाराष्ट्रभर ही आंदोलनं पेटत राहिली पाहिजे. मग ते संतोष देशमुखांचं प्रकरण असेल, मस्साजोगचं किंवा सोमनाथचं प्रकरण असेल, लोकांना कार्यवाहीसाठी रस्त्यावर उतरत राहायचं, त्यांनी आंदोलन आणि मोर्चे करत राहायचे, जेणेकरून भाजपने जे ईव्हीएम मध्ये घोळ केलेले आहेत, ते घोळ जे आहेत ते समोर येणार नाहीत आणि हा जो प्रयत्न त्यांनी केला होता, तो काही वंचित बहुजन आघाडी यशस्वी होऊ देणार नाही. बाळासाहेबांनी स्वाक्षरी मोहिमेच्या निमित्ताने जनजागृती आणि लोकांची मतं जाणून घेण्यासाठीचा आम्ही तो एक सुरुवात केली होती. आता त्यांनी मोठ्या नेत्यांना पत्र लिहिलेली आहेत, की जर आपल्याला खऱ्या अर्थाने निष्पक्ष पद्धतीने या देशातल्या निवडणुका करायच्या असतील, तर आता येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, महापालिकेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा ईव्हीएम हा मुद्दा जो आहे तो निर्णायक असणार आहे आणि त्यामुळे हा आंदोलन जे आहे ते कुठेही थांबणार नाही याची काळजी घेत घेत बाळासाहेब आंबेडकर ईव्हीएम विरोधातली आपली भूमिका रेटून धरत आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांनी आता पत्रव्यवहार केलेला आहे, तर मी गृहीत असं धरतो की ज्या नेत्यांशी त्यांचा डायलॉग होतोय, त्यांनी पत्रव्यवहार केला, त्यांनी प्रामाणिकपणे याची उत्तरं द्यावीत, त्यांनी रिस्पॉन्स करावा, जेणेकरून देश पातळीवर हे आंदोलन नव्याने उभं होऊ शकतं. धन्यवाद राजेंद्रजी. खूप व्यवस्थित पद्धतीने आपण हा जो विषय होता इन्स्टिट्यूशनल मर्डर्सचा आणि त्यानंतर एकंदरीत ईव्हीएम प्रकरणामध्ये ईव्हीएमचं जे काही भाजपाला जे बहुमत मिळालेलं आहे, तर तो जो गैरव्यवहार आहे तो दाबण्यासाठी एकंदरीत या सर्व प्रकरणांचा कशाप्रकारे वापर केला जातोय. मग ते परभणीचं प्रकरण असू द्यात किंवा त्यानंतर झालेली जी आंदोलनं आहेत, तर सातत्याने प्रतिक्रियावादी बनत राहावं आंबेडकरी जनतेने आणि हा मूळ मुद्दा जो आहे त्याकडे दुर्लक्ष व्हावं. एकंदरीत हा सगळा प्रकार आहे. परंतु खूप व्यवस्थित पद्धतीने आपण हा उलगडलेला आहे. वंचित बहुजन आघाडीचं खरंच अभिनंदन, की राज्यातला एक प्रमुख राजकीय पक्ष आणि प्रमुख विरोधी पक्षाची जी भूमिका असेल, ती भूमिका आपण राबवताना दिसत आहात. तर प्रबुद्ध भारत कडून आपलं खूप खूप धन्यवाद. जय भीम. जय